अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, संपूर्ण अधिक महिन्यामध्ये तुम्हाला कोणतीच सेवा करणं जमत नाहीये, जमलं नाहीये। कारण काही जणांच्या घरामध्ये पेशंट असतं, काही जण जॉबला असतात, नवरा बायको दोघंही जॉबला जातात, घरात वेळ नसतो, किंवा सुतक असेल, किंवा अजून कुठे तुम्ही गावी सुट्टीचे दिवस आहेत, तुम्ही ट्रिपला गेला असाल, इकडे तिकडे पै पाहुणे माहेरी, त्यामुळं तुम्हाला सेवा जर कुठलीच अधिक महिन्याची जमली नसेल तर ह्या 5 दिवसात तुम्हाला मी जी सेवा सांगणार आहे ती नक्की करा। अधिकम अधिक म्हणजे अधिक महिना हा 3 वर्षांनी येत असतो आणि 3 वर्षांनी आलेल्या ह्या अधिक महिन्यामध्ये जेवढ्या तुम्ही जास्त सेवा कराल तेवढा त्याचा फायदा मिळतो। मग सेवा कोणत्या करायच्या? तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा कुलदैवत आणि कुलदेवी, कारण कुलदैवत आणि कुलदेवी म्हणजे आईवडील, आईवडिलांची सेवा केली तर सगळं पुण्य तुम्हाला मिळत असतं। घरातल्या जिवंत आईवडिलांचं तर तुम्हाला नक्कीच करायचं आहे। तुमचे आईवडील तुम्ही वृद्धाश्रमात सोडायचे आणि देवदेव करायचं, काही उपयोग नाही आहे, त्याचं फळ तुम्हाला बिलकुल मिळणार नाही। मी अगदी खात्रीनं सांगते, तुमचे देवपूजा राहू दे, कोणत्या देवाला जायला राहू दे, पण तुमच्या घरातल्या जर आईवडिलांची तुम्ही व्यवस्थित सेवा केला, त्यांची काळजी घेतला, त्यांचं औषध पाणी, त्यांचं खाणं पाणं बघितला तर त्याचा आशीर्वाद तुम्हाला 100 पटीनं मिळत असतो। म्हणून सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या आईवडिलांची सेवा दररोज करत जा। मी आजच एक व्हिडिओ बघितला, खूप श्रीमंत आहेत पण त्यांनी त्यांच्या आईला वृद्धाश्रमात सोडलं, ती आई इतकी रडत होती, ते बघून मला सुद्धा भरून आलं। कारण ते दुसऱ्याची आई जरी असली तर ती कुणाची तरी आपली सुद्धा आई असते आणि आई पुन्हा पुन्हा मिळत नाही, म्हणून आईवडिलांची सेवा करा, सगळं मिळेल। मग कुलदैवत कुलदेवीची सेवा करा, गणपतीची करा, गुरूंची करा, त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि विष्णूंची सेवा करायला अजिबात विसरू नका। ह्या अधिक महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवेला अतिशय महत्त्व आहे, कारण अधिक महिना हा विष्णूंना समर्पित असतो आणि म्हणून अधिक महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा करायची आहे। ह्या सेवेमुळं तुम्हाला फक्त आर्थिक फायदा होतो असं नाही, तर ह्या विष्णू सहस्त्रनामाचं जर तुम्ही पठण केलं, आर्थिक अडचणी दूर होतात, घरातले वाद भांडण असेल, कटकटी असतील, त्यानंतर बघा करणी बाधा असेल, जादूटोणा असेल, नजर बाधा असेल, नकारात्मकता असेल, वाईट शक्ती असेल, ज्या काय वास्तुदोष असेल, चुकीचा दरवाजा बसवला असेल, टॉयलेट बाथरूम चुकीचा असेल, तर ह्या सगळ्यावरती हा रामबाण उपाय, त्यामुळं तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे। आता हे शेवटचे 5 दिवस जे राहिलेत अधिक महिन्यातले, ते अतिशय महत्त्वाचे हे 5 दिवस आहेत। कारण बघा, 11 तारखेला आहे कमला एकादशी, एकादशी ही विष्णूंना समर्पित असते, त्यामुळं एकादशीला तुम्ही भगवान विष्णूंची सुद्धा जास्तीत जास्त सेवा करा। 12 तारखेला आहे प्रदोष, 13 तारखेला आहे महिन्याची शिवरात्री, 14 तारखेला रविवारी आहे दर्श अमावस्या आणि 15 तारखेला आहे सोमवती अमावस्या म्हणजे अधिक महिन्याचा शेवटचा दिवस। आणि ह्या 5 दिवसामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची आणि कुलदैवत कुलदेवी, तसंच त्याचबरोबर बाळकृष्णांची सुद्धा सेवा करायची। सेवा काय करायचं बघा, दररोज आता 5 दिवस तुम्ही लवकर उठा। समजा तुम्ही जॉबला जाता, तुम्हाला वेळ नाही आहे, सकाळी 6ला उठता, त्याऐवजी 5:30ला उठा, 5 दिवस तेवढा त्रास सहन करा, आयुष्यभर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ आंघोळ करायची, मुख्य दरवाजाचा उंबरा स्वच्छ धुवायचा, पुसायचा, त्याला हळदीचं लिंपण लावायचं, त्यानंतर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची, तुमची लादी जी आहे पुसत असता त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ, हळद, गोमूत्र, भीमसेन कापूर टाकायचा, फरशी पुसून घ्यायची, तुळशीला कच्चं दूध, जल आणि हळद चिमूटभर अर्पण करायची। केळीचं झाड असेल तर केळीच्या झाडाची पूजा करा, कारण केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचे वास असतो। त्यानंतर शमीचं झाड असेल, पारिजातकाचं झाड असेल, ह्या सगळ्या झाडांची पूजा, पारिजातकामध्ये इंद्रदेव असतात त्यामुळे त्याची सुद्धा पूजा करा।
आणि त्यानंतर तुमच्या देवघरातली जी पूजा आहे ती देवघरातली पूजा करत असताना सगळे देव स्वच्छ, देवघर स्वच्छ झाडून पुसून घ्या, देव सगळे दामणमध्ये घ्या आणि सगळ्या देवांची पूजा झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असेल, भगवान विष्णू मातेची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला सगळ्यात पहिल्यांदा साध्या पाण्यानं अभिषेक घाला आणि त्यानंतर बघा कच्चं दूध घ्यायचं, त्यामध्ये एक केशरची काडी टाकायची आणि त्या केशरच्या दुधानं तुम्ही भगवान विष्णू माता लक्ष्मीची मूर्तीला अभिषेक घालायचं. समजा तुमच्याकडे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक घाला, तीही नसेल तर विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल त्यावरती तुम्ही अभिषेक घाला, तेही नसेल तर स्वामी समर्थांच्या मूर्तीवरती अभिषेक घाला. पण अभिषेक हा झालाच पाहिजे. त्यानंतर मूर्ती परत पाण्याने स्वच्छ धुवायची आणि एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून त्यामध्ये एक केशरची काडी भिजत घालवायची. हे पूजेच्या आधीच काडी त्यामध्ये पाण्यामध्ये घाला, म्हणजे केशर सगळं ओलं होईल आणि त्याचा टिळा तयार करतात. आणि त्यानंतर भगवान विष्णू माता लक्ष्मी जे अभिषेक घातलाय त्याची मूर्ती स्थापन करायची देवघरामध्ये आणि त्या केशर जे ओलं केलेलं असतं पाण्यामध्ये त्याचा टिळा भगवान विष्णूंच्या कपाळाला लावायचा. तोच हात आपल्या कपाळाला, जिभेला आणि इथे लावायचा. हे दररोज जर तुम्ही केला, भगवान विष्णूंना केशरयुक्त टिळा अतिशय प्रिय आहे. मग तुम्ही एक छोटी पितळेची किंवा स्टीलची डबी मिळते ती आणा, त्यामध्ये एक चमचा पाणी किंवा अर्धा चमचा पाणी घाला, त्यामध्ये केशर घालून ठेवा. रोज त्यातलं थोडंसं टिळा त्या भगवान विष्णूंना तुमच्या कपाळाला आणि इथे आणि जिभेवर लावा, त्याचा फायदा तुम्हाला खूप होईल. त्यानंतर भगवान विष्णूंना पिवळं वस्त्र, पिवळी फुलं, पिवळी मिठाई अतिशय प्रिय आहे. त्यामुळे पिवळं फूल तुम्ही कोणतंही, गुलाबाचं असू दे, गलांड्याचं असू दे, झेंडूचं असू दे, सोनचाफ्याचं असू दे, पिवळं फूल अर्पण करा. पिवळे मिठाई, केळी असू दे, म्हैसूर पाक असू दे, पिवळे पेढे असू दे, आंब्याचं सीजन आहे, आंबा पिवळा आहे, त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवा. आणि त्यानंतर तुम्ही भगवान विष्णूंचं विष्णू सहस्त्रनाम दररोज न चुकता वाचा. आता विष्णू सहस्त्रनामावली वेगळं आणि विष्णू सहस्त्रनाम वेगळं, त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम स्पष्ट उच्चारात वाचायचं. समजा तुम्हाला वाचता येत नाही, तुम्ही गुगलला काढा, यूट्यूबला काढा, लावा आणि पुस्तक समोर ठेवून त्याप्रमाणे तुम्ही बोटं फिरवत गेला तर तुम्हाला ते पाठ होऊन जाईल. त्या पद्धतीने वाचा. व्यंकटेश स्तोत्र वाचा, स्त्री सूक्त पठण करा, ह्याचा फायदा तुम्हाला 100% होईल. आता सकाळी तुम्हाला जमत नाही, रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही 11 वाजेपर्यंत कधीही विष्णू सहस्त्रनाम वाचा. बाहेरून आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवा, शक्य असेल तर आंघोळ करा. धुतलेले वस्त्र रात्री ज्यावेळी विष्णू सहस्त्रनाम वाचत असतात त्यावेळी धुतलेले वस्त्र परिधान करा, एक आसन बसायला घ्या आणि वाचायला सुरू करा. ह्यानं सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता बघा, 11, 21, 51, 108 संकल्पयुक्त जर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम वाचला तर तुम्हाला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. एवढा प्रभावी विष्णू सहस्त्रनामचा उपाय आहे. त्यामुळे तुम्ही विष्णू सहस्त्रनाम न चुकता वाचायचं आहे. दररोज व्यंकटेश स्तोत्र वाचायला विसरू नका, स्त्री सूक्त वाचा. त्याचप्रमाणे तुम्ही दररोज न चुकता तारक मंत्र असेल, विष्णू हे कुलदैवताचा मंत्र असेल, तुमचं कुलदैवत कोणतं आहे, ओम नमो भगवते वासुदेवायचं 108 वेळा मंत्र म्हणा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाईचं म्हणा. तुम्हाला देवासमोर बसून हे सगळं करणं शक्य नसेल तर ज्या वेळेला तुम्ही मोकळे असाल त्या वेळेला तुम्ही फक्त बेडरूममध्ये कॉटवर, बेडवर सोडून कुठेही बसून वाचू शकता. किचनमध्ये डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसा, हॉलमध्ये खुर्चीवर बसा, वाचू शकता. त्याचासुद्धा तुम्हाला खूप फायदा आहे. आणि ह्या विष्णू सहस्त्रनामाचं जर तुम्ही संकल्पयुक्त 11, 21, 51, 108 जर वाचन केलं तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात नकारात्मकता, भांडण, चिडचिड, वास्तुदोष, पैशाचे प्रश्न हे सगळे दूर होते. पण हे करत असताना तुम्हाला कष्ट हे करावेच लागणार. ह्या 11 जून ते 15 जून अधिकम अधिक ह्या सेवा करायला विसरू नका. मी सुद्धा खरं सांगू, काही अडचणी ज्या असतात त्या आपल्याला करू देत नाहीत. सेवा ही जी
स्वामींची इच्छा, दत्त महाराजांची इच्छा, कुलदैवत कुलदेवीची इच्छा आणि ज्याची सेवा करणार आहे भगवान विष्णू त्यांची इच्छा असल्याशिवाय तुमची सेवा होत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी प्रत्येक वेळी विष्णू सहस्रनाम म्हणते, वाचते, सगळं करते, पण ह्या अधिक महिन्यामध्ये मी कार्यक्रम, पाहुणे, इकडे तिकडे ह्या गोष्टीमुळे माझ्याकडून कोणतीही सेवा झाली नाही. पण 11 जून ते 15 जून न चुकता मी ह्या सेवा करणार आहे. ह्या सेवा जे करणार आहे 5 दिवसाचा संकल्प करणार आहे. दररोज 11 वेळा विष्णू सहस्त्रनामचं 11 वेळा दररोज विष्णू सहस्त्रनामचं मी पठण संकल्पयुक्त करणार आहे. तुम्ही सुद्धा करा, त्याचा फायदा तुम्हाला होईलच. आणि जिथे विष्णूंची सेवा तिथे माता लक्ष्मी आपोआपच येते. त्यामुळं तुम्ही हे उपाय करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील. अजून एक, ज्या वेळेला विष्णू सहस्त्रनाम वाचता त्यावेळेला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा शक्य असेल तर लावा, नसेल तर तुमच्या घरामध्ये जे तूप आहे त्या तुपाचा दिवा लावून त्यामध्ये चिमूटभर हळद टाका. तेही तूप नसेल तर साध्या तेलाचा दिवा समई लावा, बसायला आसन घ्या आणि ह्या सेवा करा. फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या आर्थिक अडचणी, नकारात्मकता, वाईट शक्ती, जादू टोना, भूत प्रेत, घरातले वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता आणि आर्थिक अडचणी त्या सगळ्या भांडण हे सगळ्या निघून गेलेल्या तुमच्या घरामध्ये खूप सुख, संपत्ती, भरभराट आणि आनंद असं घर एकोप्याचं आहे असं मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.